नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पेसा शिक्षक भरती प्रश्नसंच त्या प्रश्नसंचामध्ये भाग 1 ज्या प्रशासनाच्या आदिवासी डिपार्टमेंट मार्फत ज्या परीक्षा होतात त्या परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त असा हा प्रश्नसंच आहे। त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांनी काळजीपूर्वक बघावे, समजून घ्यावे, जेणेकरून पेपर देत असताना त्याचा आपल्याला फायदा होणार आहे। बघा, त्यामध्ये 1 नंबरचा जो प्रश्न आहे, 2001च्या जनगणनेनुसार आदिवासी जमातीची लोकसंख्या 85.77 लाख इतकी आहे। त्यात पुरुष 43.48% तर स्त्रिया 42.29% होत्या। त्यापैकी 87.3% लोक ग्रामीण भागात राहणारे आहेत। 2 नंबरचा जो प्रश्न आहे, 2 नंबरमध्ये 1991च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील एकूण लोकसंख्या प्रमाणात आदिवासी लोकसंख्या 9.19 इतकी होती। 3 नंबरचा जो प्रश्न आहे, त्या 3 नंबरमध्ये आदिवासींच्या समस्यांचा गंभीरपणे शासकीय पातळीवर विचार करण्याचा पहिला रीतसर प्रयत्न YD सेमिंग्टर या ICS अधिकाऱ्यांची नियुक्ती करून 1938 साली केला। त्यावेळी मुंबई प्रांतातील आदिवासी लोकांची सर्वांगीण पाहणी करून सुधारणांसाठी सरकारला सूचना करण्याचे त्यांना सांगण्यात आले। 4 नंबरचा जो प्रश्न आहे, सेमिंग्टन नंतर मुंबई सरकारने 1947 साली ठाणे जिल्ह्यातील आदिवासींच्या पाहणीसाठी वाद्रेकर समिती नेमली। त्यांनी शिक्षणासंबंधी काही शिफारशी केल्या होत्या। 5 नंबरचा जो प्रश्न आहे, आदिवासी जमातींना 1775 ते 1899 या कालखंडात इंग्रजांविरुद्ध अनेक लढे करावे लागले होते। 6 नंबरचा प्रश्न आहे, गोदावरी परुळकर यांनी आदिवासींच्या प्रश्नावर लढे उभारण्यापूर्वी आदिवासी शेतकरी, शेतमजूर, वेठबिगार यांना संघटित करण्यास खरा आरंभ 1938 सालापासून केला होता। 7 नंबरचा जो प्रश्न आहे, गिलीन आणि गिलीन एका विशिष्ट भूप्रदेशावर राहणारा व समान सांस्कृतिक जीवन जगणारा पण अक्षर ओळख नसलेल्या स्थानीय गटांच्या समुच्चयाला आदिवासी असे म्हणतात। 8 नंबर, WJ पेरी असे म्हणतात। समान बोलीभाषा बोलणाऱ्या व एकत्र भूप्रदेशावर वास्तव्य करणाऱ्या समूहाला आदिवासी समाज असे म्हणतात। डॉक्टर गोविंद गारे असे म्हणतात, भौगोलिकदृष्ट्या इतरांपासून नेहमीच दूर म्हणजे गिरीकंदरात राहिल्यामुळे जंगलात राहणाऱ्या निसर्गाच्या सानिध्यात वाढलेला म्हणजे आदिवासी होय। 10 नंबरचा प्रश्न, 1962 साली शिलाँगमधील आदिवासी समितीच्या परिषदेने आदिवासींची खालीलप्रमाणे व्याख्या केली आहे। त्यामध्ये अशी व्याख्या आहे की एकाच समान भाषेचा वापर करणारा, एकाच पूर्वजापासून उत्पत्ती सांगणारा, एका विशिष्ट भूप्रदेशात वास्तव्य करणारा, तंत्रशास्त्रीय ज्ञानाच्या दृष्टीने मागासलेला, अक्षर ओळख नसलेला व रक्तसंबंधावर आधारित सामाजिक राजकीय रीतिरिवाजाचे प्रामाणिकपणे पालन करणारा एकजनशी गट म्हणजे आदिवासी समाज होय। 11 नंबरचा प्रश्न आहे, आदिवासींच्या सर्वांगीण विकासासाठी विशेष धोरण काय असावे याबाबत 5व्या पंचवार्षिक योजनेबरोबरच आदिवासी विकासासाठी स्वतंत्र आदिवासी उपाययोजना तयार करण्याबाबत सूचना दिल्या। 1975-76 साली आदिवासी उपाययोजना ही विकास पद्धती अस्तित्वात आली। 12 नंबरचा प्रश्न आहे, अनुसूचित जमाती अनुसूचित विभागाच्या विकास कार्यासाठी राज्यात सल्लागार समिती असते। महाराष्ट्र राज्यात अशी सल्लागार समिती 1952 पासून अस्तित्वात आहे। 13 नंबरचा प्रश्न आहे, 1972-73 साली आश्रमशाळा समूह सहकारी कार्यक्रम म्हणून सुरू करण्यात आला। 14 नंबरचा प्रश्न आहे, अनुसूचित जमातीचे प्रमाण जास्त असलेल्या क्षेत्रामध्ये अनुसूचित जमातीच्या मुलींसाठी शैक्षणिक परिसराच्या स्थापनेच्या
योजना 8व्या पंचवार्षिक योजनेपासून 1993-94 मध्ये सुरू झाली. 15 नंबरचा प्रश्न आहे, 1981च्या लोकसंख्येनुसार अनुसूचित जमातीच्या स्त्रियांमध्ये साक्षरता दर 2% कमी आहे. 16 नंबरचा प्रश्न आहे, आदिवासींच्या कल्याणाच्या योजनांची परिणामकारक अंमलबजावणी करण्यासाठी सन 1972 मध्ये समाज कल्याण विभागांतर्गत आदिवासी विकास संचालनालयाची स्थापना करण्यात आली होती. त्यानंतर 1976 साली आदिवासी विकास आयुक्तालय सुरू करण्यात आले. 17 नंबरचा प्रश्न आहे, 12 एप्रिल 1983 रोजी स्वतंत्र आदिवासी विकास विभागाची स्थापना करण्यात आली आणि 1994 पासून आदिवासी विकास विभाग स्वतंत्रपणे कार्यरत आहे. 18 नंबरचा प्रश्न आहे, आदिवासी विकास विभागाच्या बळकटीकरणाकरता 1992 मध्ये आदिवासी विकास संचालनालय हे आदिवासी विकास आयुक्तालय विलीन करण्यात आले. 19 नंबरचा प्रश्न आहे, मूळ निवासी अशा पद्धतीचा शब्दप्रयोग आदिवासींचे कैवारी पूज्य ठक्कर बाबा यांनी व्यक्त केला. 20 नंबरचा प्रश्न आहे, सो कॉल्ड ॲबओरिजिन्स असं डॉक्टर घुरे यांनी म्हटले आहे. 21 नंबरचा प्रश्न आहे, W.J. पेरी यांची व्याख्या जी आहे, समान बोली भाषा बोलणाऱ्या व एकाच समान भूप्रदेशावर वास्तव्य करणाऱ्या समूहाला आदिवासी समाज किंवा आदिवासी असे म्हणतात. 22 नंबरचा प्रश्न आहे, आदिवासी विकास विभागाच्या अधीनस्थ 502 शासकीय आश्रमशाळा व 491 वसतिगृह कार्यरत आहे. आता त्यामध्ये म्हणजे वर्षनिहाय जशी विद्यार्थी संख्या असली किंवा वाढली तर त्यामध्ये आश्रमशाळेची वाढ झालेली आहे किंवा वसतिगृहामध्ये त्या ठिकाणी वाढ झाल्याची दिसून येते. त्यामुळे त्याचा वेळोवेळी GR आपण बघणे गरजेचे आहे. तुम्ही असे जे आपण प्रश्नसंच चालू केलेला आहे ते प्रश्नसंचामध्ये प्रश्नसंच 1, 2, 3 जेवढे प्रश्न असले तेवढे प्रश्नसंच वाढत जाणार आहे, तेवढे भाग वाढत जाणार आहे. त्यामुळे तुम्ही चॅनलला आजच सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून तुम्हाला जेव्हा परीक्षा राहील किंवा डिपार्टमेंटल कोणतीही परीक्षा असो आदिवासी विभागासंदर्भात तुम्हाला त्या ठिकाणी फायदा होणार आहे. 22 नंबरचा प्रश्न आहे, आदिवासी क्रांतिकारक बिरसा मुंडा यांचा जन्म 15 नोव्हेंबर 1875 रोजी झारखंड प्रदेशातील रांची जिल्ह्यातील उलीहातू या गावी झाला. 24 नंबरचा प्रश्न आहे, बिरसा मुंडा एक भारतीय आदिवासी क्रांतिकारक 19व्या शतकातील शेवटच्या वर्षात मुंडा जमातीच्या आदिवासींद्वारे इंग्रज सरकारविरुद्ध आंदोलने केली. त्याचे नेतृत्व क्रांतिकारक बिरसा मुंडा यांनी केले होते. 25 नंबरचा प्रश्न आहे, बिरसा मुंडा 1900 मध्ये इंग्रजांविरुद्ध विद्रोह करण्याची घोषणा केली व म्हटले, आम्ही ब्रिटिश शासनाच्या तत्वाविरुद्ध विद्रोहाची घोषणा करतो आणि आम्ही कधीच ब्रिटिशांच्या कायद्यांना मानणार नाही. 26 नंबरचा प्रश्न आहे, इंग्रज सरकारने विद्रोहीचे दमन करण्यासाठी 3 फेब्रुवारी 1900 हल्ला करून विद्रोहीचे ठिकाण उद्ध्वस्त केले व बिरसा मुंडा यास अटक केली. 27 नंबरचा प्रश्न आहे, 15 नोव्हेंबरला आदिवासी क्रांतिकारक बिरसा मुंडाची जयंती साजरी केली जाते. 27 नंबरचा प्रश्न आहे, थोर वारली चित्रकार जीवा सोमा मशे यांचे डहाणू तालुक्यातील गंजाड गावातील कलमी पाडा हे गाव आहे. म्हणजे जे वारली पेंटिंगकार आहेत, ज्यांनी वारली पेंटिंग जगभर पोहोचवली, त्यांचं नाव आहे जीवा सोमा मशे. 28 नंबरचा प्रश्न आहे, वारली या आदिवासी जमातीचे वैशिष्ट्यपूर्ण चित्रकलेला वारली चित्रकला अशी स्वतंत्र ओळख देत ती जगभर प्रसिद्ध करणारे थोर वारली चित्रकार जीवा सोमा मशे हे आहेत. 29 नंबरचा प्रश्न आहे, जीवा सोमा मशे यांना कला क्षेत्रातील भरीव योगदानाबद्दल भारत सरकारने पद्मश्री व राष्ट्रपती पदक देऊन गौरवलेले आहे. 30 नंबरचा प्रश्न आहे, वयाच्या 13व्या वर्षी कुंचला हाती धरला आणि पुढे 66 वर्ष त्या कुंचल्यापासून त्यांची अफाट सृजनशीलता नियमित चालू राहिली. आता जीवा सोमा मशे यांच्याविषयी माहिती बघायची झाली तर 1975 भास्कर कुलकर्णी यांच्या पुढाकाराने मुंबईतील जहांगीर आर्ट गॅलरीत वारली चित्रकलेचे पहिले प्रदर्शन भरले.
1976 पॅरिसमधील पॅलेस दी माउंटेन कलादालनात देशाबाहेरील पहिले प्रदर्शन भरले. 1976 आदिवासी चित्रकलेसाठी राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. 2001 कला क्षेत्रात योगदानाबद्दल पद्मश्री देण्यात आला. 2002 मध्ये शिल्पगुरू पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. 2002 प्रिन्स क्लाउन्स पुरस्कार देऊन सन्मानित केले. 2009 नेदरलँडचे राजे प्रिन्स क्लाउन्स यांच्या स्मृतिप्रित्यर्थ पुरस्कार देण्यात आला. 32 नंबरचा प्रश्न आहे. 23 मे 1945 रोजी 5000 आदिवासींची मोठी परिषद झाली. त्यामध्ये वेठबिगारीचा तीव्र निषेध व उच्चाटनाचा निर्धार झाला. 33 नंबरचा प्रश्न आहे. आदिवासी समुदायाने प्रतिकार केला तर मालकांनी खावटी बंद केली व नाकेबंदी केली आणि बाळवडी येथे आदिवासी गोळीबार झाला. त्यांचा दिनांक 10 ऑक्टोबर 1945 हा असून त्यामध्ये 5 आदिवासी जखमी झाले होते. 34 नंबरचा प्रश्न आहे. आदिवासी सेवा संघ 1940 पासून काम करत होता. 35 नंबरचा प्रश्न आहे. विदर्भाचे इतिहासकार यादव माधव काळेंनी 1926 मध्ये त्यांच्याविषयी गोंड लोकांचा इतिहास ही लहान पुस्तिका लिहिली आहे. 36 नंबरचा प्रश्न आहे. ठक्कर बापांनी आदिवासी भिल्लांविषयी केलेल्या कार्याची गांधीजींनी स्तुती करत त्यांना भिल्लांचे धर्मगुरू असे सांगितले आहे. 36 नंबरचा प्रश्न आहे. ठक्कर बापांच्या कार्याने देशात 21 संस्था चालतात. 37 नंबरचा प्रश्न आहे. 1972 मध्ये आदिवासी विकास संचालनालय स्थापन करण्यात आले असून सह्याद्री विभागाचे कार्य नाशिक जिल्ह्यातून तर गोंडवनचे कार्य नागपूर येथून केले जाते. महाराष्ट्र आदिवासी कामकाजाचे 3 गट पडतात. त्यामध्ये पहिला सह्याद्री, दुसरा सातपुडा तर तिसरा गोंडवनचा विभाग आहे. 38 नंबरचा प्रश्न आहे. रामोशींचे बंड महाराष्ट्रात 1826 साली झाले असून त्याचे नेतृत्व उमाजी नाईक यांनी केले होते. 39 नंबरचा प्रश्न. भिल्लांचा उठाव खानदेशात 1854 मध्ये कर्जासिंग यांच्या नेतृत्वाखाली झाला होता. 40 नंबरचा प्रश्न आहे. 1998 मध्ये एकलव्य आदर्श निवासी शाळा योजना सुरू झाली. बघा विद्यार्थी मित्रांनो, आदिवासीमध्ये जेवढ्या डिपार्टमेंटल एक्झाम किंवा परीक्षा होतात त्या सगळ्यांना उपयुक्त असे हे प्रश्न आहेत. त्यामुळे तुम्ही चॅनलला आता सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून तुम्हाला जेवढे काही व्हिडिओ अपलोड करणार आहे हे तुमच्यापर्यंत पोहोचतील. 41 नंबरचा प्रश्न. आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था 1 मे 1962 रोजी पुणे येथे केंद्र सरकार पुरस्कृत योजनेअंतर्गत सुरू करण्यात आले असून या संस्थेचे आयुक्त हे प्रमुख असतात. 42 नंबरचा प्रश्न. भारतीय घटना समितीमध्ये आदिवासीचे नेतृत्व करणारे माननीय जयपाल सिंग मुंडा हे पहिले होते. 43 नंबरचा प्रश्न आहे. 24 ऑक्टोबर 1945 मध्ये संयुक्त राष्ट्र संघाची स्थापना केली. 44 नंबरचा प्रश्न आहे. संयुक्त राष्ट्रसंघाच्या महासभेने आदिवासींना त्यांचा अधिकार देणे, त्यांचा विकास आणि त्यांच्या समस्यांचे निराकरण करणे, त्यांची भाषा, संस्कृती, इतिहास इत्यादीच्या संरक्षणासाठी 9 ऑगस्ट 1994 जेनेवा शहरामध्ये जगातील आदिवासी प्रतिनिधींचे विशाल आणि जागतिक स्तरावरील पहिले आंतरराष्ट्रीय संमेलन आयोजित केले. 45 नंबरचा प्रश्न आहे. 9 ऑगस्ट 1994 जगभरातील आदिवासींची संस्कृती, भाषा, मूलभूत हक्कांना सर्वांनी एकमताने स्वीकारले. आदिवासींचे सर्व हक्क अबाधित ठेवण्याला पुष्टी दिली. आम्ही तुमच्यासोबत आहोत असे संयुक्त राष्ट्रसंघाने आदिवासींना वचन दिले आणि संयुक्त राष्ट्रसंघाच्या महासभेमध्ये व्यापक चर्चांती 21 डिसेंबर 1993 ते 20 डिसेंबर 1994 पर्यंत आदिवासी दशक आणि 9 ऑगस्ट हा दिवस जागतिक आदिवासी दिवस मानण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच जगातील सर्व सदस्य राष्ट्रांना जागतिक आदिवासी दिवस मानण्याचे निर्देश दिले. त्यानंतर जगातील सर्व देशांमध्ये हा दिवस मानला जाऊ लागला. 46 नंबरचा प्रश्न आहे. आदिवासी उठावकर्यांना इसवी सन 1775 ते 1899 या कालखंडात इंग्रजाविरुद्ध अनेक लढे द्यावे लागले. 47 नंबरचा प्रश्न आहे.
1802 मध्ये पूर्व गोदावरी जिल्ह्यातील कोळी जमातीने लढे उभारले. 48 नंबरचा प्रश्न आहे. 1818 मध्ये गुजरात आणि राजस्थानच्या सीमा भागातील आदिवासी भिल्ल जमातीने एकत्र येऊन आत्मसन्मानाची चळवळ उभारली. 48 नंबरचा प्रश्न आहे. 1940 ते 1941 मध्ये आदिलाबाद जिल्ह्यात भीमू कुमरा गोंड यांच्या नेतृत्वाखाली गोंड आणि कोलाम आदिवासी जमातींची किसान चळवळ गाजली. 49 नंबरचा प्रश्न आहे. इसवी सन 1830 मध्ये जुन्नर प्रांतात आदिवासींनी उठाव केला. 50 नंबरचा प्रश्न आहे. भारतातील नागरिक या दृष्टीने सर्व हक्क मिळवून देण्याशिवाय आदिवासी जमातीचा विकास होणार नाही, त्यासाठी खास तरतूद करणारी कलम 19, 5, 46, 1934, 244, 275, 230, 232, 234, 235, 238, 239, 340 व 336, 25 असे कलमे घटनेत अंतर्भूत करण्यात आली आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, आज आपण एकूण 50 प्रश्न बघितलेले आहेत. उद्याच्या भाग 2 मध्ये अजून 50 प्रश्न हे बघणार आहोत. त्यामुळे तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आजच सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून आपण जी प्रश्नसंच चालू केलेला आहे ते प्रश्नसंच तुम्हाला वेळोवेळी जेव्हा मी MSG गुरु या चॅनलच्या माध्यमातून अपलोड करणार आहे ते तुम्हाला तुमच्यापर्यंत योग्य वेळेमध्ये पोहोचतील. धन्यवाद.